सेक्शन मध्ये आपण अल्केन नावाचा एक भाग पाहिला होता. अल्केन आठवतं तुम्हाला काय म्हणलं होतं? तुम्ही व्याख्या पाठ करायची. व्याख्या ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा नोन ॲज अल्केन. ओपन चेन असणारा कार्बन चेन म्हणजे ॲलिफॅटिक. क्लोज्ड चेन असेल तर ॲरोमॅटिक. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन आणि कार्बनचा सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन आणि कार्बन डबल अथवा ट्रिपल बॉन्ड. आणि अशा पद्धतीचा भाग प्रामुख्याने आपण अल्केन मध्ये पाहिला होता. या अल्केन मध्ये आज आपण एक छोट्याशा पॉइंटवर जाऊया. क्लासिफिकेशन ऑफ अल्केन. आणि हे क्लासिफिकेशन जे आहे ना, हे परीक्षेच्या म्हणजे पुस्तकाच्या ह्याच्यानुसार आपल्याला जे लागतं तसं करू आपण. यामध्ये अगदी एक दोन प्रकारचा एक भाग आपल्याला पाहायचा आहे. एक म्हणजे नॉर्मल अल्केन्स. नॉर्मल अल्केन. आणि दुसरे जे आहेत ते आहेत ब्रँच्ड अल्केन. आता आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती की सेल्फ लिंक्ड प्रॉपर्टी ऑफ द एटम. सेल्फ लिंक्ड प्रॉपर्टी. आपल्यासारख्या दुसऱ्या सोबत बॉन्ड तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण कॅटेनेशन असं नाव दिलं. या कॅटेनेशन नुसार नॉर्मल म्हणजे काय, तर ज्यामध्ये कार्बनची चेन जी असते, चेन ऑफ कार्बन ही सरळ स्ट्रेट असते, त्याला स्ट्रेट चेन. तर अल्केन्स इन विच द चेन ऑफ कार्बन एटम इज स्ट्रेट आर नोन एज अ नॉर्मल अल्केन्स. आणि नावाप्रमाणेच कार्बनची चेन ज्यावेळेस ब्रँच्ड असते त्याला ब्रँच्ड अल्केन असते. प्रामुख्याने हा वापर कधी पाहायला मिळतो? ऍक्च्युअली आपण जर विचार केला तर अल्केनचं नाव आहे, अल्केनला आपण पॅराफिन असते. पॅराफिन. ऍक्च्युअली पॅराफिन कुठे शब्द ऐकला माहिती तुम्ही? पॅराफिन वॅक्स. आता अल्केन कसं आहे, आपण घरगुती वापरणारे गॅस अल्केन असतात, पेट्रोल अल्केन असतं, डिझेल अल्केन असतं, केरोसिन अल्केन असतं, मेन वॅक्स जे असतं ते पण. मग हायर अल्केन मध्ये ते सॉफ्ट सॉलिड म्हणजे एक मूव असतं ते. तर पॅराफिन म्हणजे पॅरा या शब्दाचा अर्थ होतो लेस आणि ॲफिन म्हणजे अट्रॅक्शन. म्हणजे रिॲक्शन मध्ये जो थोडं तुलनेनं कंपॅरेटिव्हली कमी भाग घेतो तो पॅराफिन असं त्याचं नाव असतं. आपण तुम्हाला मागच्या सेक्शन मध्ये मी स्ट्रक्चर सांगितले. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोवेन, डेकेन. तशी इतक्या पुढे जायची गरज नाही. पेंटेन पर्यंत सफिशियंट आहे तसं. पण या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही एक पाहिलं की कार्बनची संख्या वाढल्याच्या नंतर त्याने राहायचं कसं हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर त्याला उत्तर कसं असायला पाहिजे. तर जगामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झाला त्याला उत्तर असतं, पर्याय असतो. आणि त्याच पद्धतीनं त्याची कार्बनची संख्या वाढल्याच्या नंतर त्याची अरेंजमेंट जी आहे ही थोडीशी बदलली. आणि एक उदाहरण देतो तुम्हाला मी. आपला 4 कार्बनचा ब्युटेन दाखवतो. आणि हा ब्युटेन दाखवत असताना हा CH3 हा तुम्ही असा पाहिलाय, हा CH2, हा CH2 आणि हा CH3 असा तुम्ही ब्युटेन पाहिला होता. नेमकं काय झालं माहितीये का, 4 खुर्च्या होत्या. या 4 खुर्च्या अशा सरळ ठेवल्या. कधी कधी काय वाटलं की नाही आपल्याला एक काय करू, आपण एक खुर्ची समोर लावू. तसं काय झालं, या 4 कार्बन पैकी हा CH3, हा CH, हा CH3 आणि एक आला कार्बन 1 2 3 4. कार्बन 4, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, हायड्रोजन 10, 1 2 3 4, कार्बन 4, 3 आणि 3 6, 3 9 1 10, हायड्रोजन 10. अरे काय झालं हे पहा, 2 बाण दाखवलेत मी. हळू शिकवतोय, एक्सप्लेन करतोय. हाही ब्युटेन आहे, कारण आपण काय सांगितलं, C4H10 वाला ब्युटेन आहे. पण आपल्या डोळ्यांना मात्र काहीतरी वेगळ्या स्वरूपाचा भास होतोय. आपल्या डोळ्यांना काहीतरी वेगळं दिसायलंय, कारण हे दोघं दिसायला मात्र सारखे नाहीयेत. त्या टर्म मध्ये आपल्याला
हे जे दाखवलं याला आपण स्ट्रक्चर असं नाव दिलं, हे जे दाखवलं याला आपण मॉलिक्यूल असं नाव दिलंय. मग तुम्हाला मी याच्या आधी एक एक्सप्लेन केलं होतं, व्याख्या लिहून दिल्या होत्या, व्याख्या पाठ झाल्यात का रे? मॉलिक्युलर फॉर्म्युला आठवतो का बघा? हा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय करतो? एखाद्या मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या ऍटमची संख्या सांगत असतो. The formula which explain the number of atoms present in a molecule are known as a molecular formula. स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये काय सांगितलं? या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं हे एक स्ट्रक्चर आहे, याचं हे एक स्ट्रक्चर आहे. मग तुम्ही काय म्हणलात? The formula which explain the structure of the molecule are known as a structural formula. आणि मग आता दोघं सारखे तर दिसत नाहीत, दोघं वेगळे दिसायले, पण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा, नाव कसं सारखे? आणि मग इथं जसं नॉर्मल आणि हे आलं, नाव देत असताना नॉर्मल अल्केनला देत असताना हे स्मॉल एन हे लिहिलं तरी चालतंय, नाही आणि इथे देत असताना हा शब्द वापरला जातो आयसो. आता हे नवीन आणि आज पहिल्यांदा आलंय, खूप इंटरेस्टेड पार्ट आहे. अल्केनचा माझा तिसरा व्हिडिओ चालू आहे हा, तुम्ही आजच्या सेशन म्हणजे ज्या सेशन मध्ये पाहत आहात हा तिसरा पार्ट आहे. अशा पद्धतीने आपण त्याला नाव केले. आणि मग या कंपाऊंडचं वैशिष्ट्य, व्याख्या पाठ करायच्या नाही, व्याख्या लक्षात ठेवायच्या. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, पण दोघं दिसायला मात्र वेगवेगळे आहेत. आणि एक ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये एक खूप महत्त्वाचा भाग अस्तित्वात आला. पहा, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. वाचा, आयसोमर. हे दोघं एकमेकाचे आयसोमर आहेत. किंवा C4 CET आणि नीटचे प्रश्न लगेच लक्षात घेऊन टाका. बरं ठीक आहे, व्याख्या लिहून घेतो. द compounds, organic लिहित नाही, the compounds which have same molecular formula but different structural formula are known as isomers. The compounds which have same molecular formula but different structural formula are known as isomers. ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे परंतु ते दिसायला वेगळे आहेत, त्यांचे स्ट्रक्चर्स वेगळे आहेत, अशांना आयसोमर्स असं म्हणायचं. व्याख्या लिहून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. आपल्या बोर्डवर सध्या मी दाखवलंय C4H10 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, मात्र ते दिसायला वेगवेगळे. आता सीईटी किंवा नीट मध्ये प्रश्न कसे विचारतात हे लक्षात घ्या. तुम्ही 11वीच्या भागामध्ये जरी असाल तर पहिलेपासूनच हा सीईटी किंवा नीट हा वेगळा भाग नसतो. प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला C4H10 हाऊ मेनी आयसोमर्स आर पॉसिबल ऑफ C4 मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 चे किती आयसोमर्स पॉसिबल आहेत? उत्तर आहे 1 2 3 4. तर तुमचं उत्तर असेल 2, 1 आणि 2. दुसरा प्रश्न आला, गिव्ह द नेम्स ऑफ द आयसोमर्स ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. C4H10 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणाऱ्या कंपाऊंडच्या आयसोमर्सची नावे लिहा. N-ब्यूटेन, आयसोब्यूटेन. किती प्रश्न तयार झाले माहिती का? 2. पुढचा क्वेश्चन, which of the following is isomer of N-ब्यूटेन? तर आपलं उत्तर काय असेल? आयसोब्यूटेन. किती क्वेश्चन झाले? 3. which of the following is isomer of isobutane? तर आपलं उत्तर असेल N-ब्यूटेन. आता या पद्धतीचा म्हणजे साधारणपणे 4 प्रश्न आपण असे तयार केले. हे 4 प्रश्न तयार करत असताना एक साधारण एका भागामध्ये तुम्ही जर एक पार्ट पाहिला तर एक ज्या वेळेला कार्बनची चेन जी आहे ही कार्बनची चेन डिस्टर्ब झालेली असते
आणि आयसोमर हा भाग जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला एक नॉर्मल कंपाऊंडचं स्वरूप जे आहे हे प्रामुख्यानं पाहायला मिळतं. हा एक भाग जो आहे हा व्यवस्थित पहा. आता एक या स्वरूपाचं एक एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल एक परत एकदा दाखवतो मी. C5 कसा ओळखायचं माहिती का? कार्बनपेक्षा हायड्रोजन दुप्पट आणि अधिक 2 12. पाहता हा CH3 हा CH2 हा CH2 हा CH2 हा CH3 1 2 3 4 5. चला प्रश्न विचारला मी, हा स्ट्रेट चेन का ब्रँच्ड? तुम्ही म्हणणार स्ट्रेट चेन म्हणजे कोणता? नॉर्मल अल्केन. N पेंटेन. जमलं का रे? खूप महत्त्वाचा पॉइंट चालू आहे. आणि असं लिहू शकतो का बघा बरं. हा CH3 हा CH हा CH2 हा CH3. आपला प्रश्न हा नॉर्मल का आयसो ब्रँच्ड? तुमचं उत्तर काय असेल? ब्रँच्ड. आयसो पेंटेन. ठीक. थोडं वेगळं वाटायला काहीतरी. 1 2 3 4 5 5 5 3 आणि 3 6 6 आणि 3 9 9 3 12. अरे सारखंच आहे. मग आता हा ब्रँचडच आहे, डबल ब्रँच आली. याचं नाव एक वेगळ्या स्वरूपात मी लिहितो. तुम्ही नेहमीसाठी हा शब्द लक्षात ठेवा, निओपेंटेन. मी तुम्हाला प्रायमरी सेकंडरी टर्शरी मी नंतर सांगेन, पण एका कार्बनला 4ही कार्बन जोडलेले असतील तर अशा कार्बनला निओ असं म्हणायचं. निओ हा आजचा पॉइंट लक्षात घ्या. आणि मग पाहता पाहता सीटीला म्हणा नीटला म्हणा ज्या पॉइंटवर तुम्ही विचार करत असता अगदी त्याच पॉइंटचा विचार करत असताना एक प्रश्न समोर पडला. ब्युटेनला 2 आयसोमर्स होते. सीईटी किंवा नीटला पॉइंट कसे परीक्षेला विचारणार असा प्रश्न सीईटीचा पहिला प्रश्न विचारला. C5H12 या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून किती आयसोमर्स तयार होतात? आपलं उत्तर असेल 3. 1 2 3. मग काही जणांना प्रश्न पडला असेल ब्युटेनला 2 तर पेंटेनला 3 का? कारण आयसोमर हा अराईज का झाला? मिथेन मध्ये आयसोमर आहे का? नाही. इथेन मध्ये आहे का? नाही. प्रोपेन मध्ये आहे का? नाही. कार्बनची संख्या वाढत गेल्याच्या नंतर त्याची अरेंजमेंट जी आहे ही डिफरंट पद्धतीने व्हायला लागली. जेवढे कार्बन जास्त असतील तेवढा आयसोमर वाढतो. आणि 4 कार्बन असणाऱ्या ब्युटेनचे 2 आयसोमर जिथं पाहायला मिळतात तिथं 3 कार्बन 5 कार्बन असणाऱ्या पेंटेन मध्ये मात्र 3 आयसोमर्स पाहायला मिळतात. एक महत्त्वाचा बदल जो आहे हा प्रामुख्याने इथे पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या, पहिला प्रश्न झालाय आपला. दुसरा प्रश्न, C5H12 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणाऱ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या आयसोमर्सची नावं द्या. N पेंटेन, आयसोपेंटेन आणि निओपेंटेन. क्वेश्चन्स 2 झाले आपले. पुढचा प्रश्न विचारला, N पेंटेनचा खालीलपैकी कुठला आयसोमर असेल? तिसरा क्वेश्चन. तर एक उत्तर असेल आयसोपेंटेन म्हणजे 3 प्रश्न, किंवा दुसरा प्रश्न असेल तर निओपेंटेन म्हणजे झाले हा. आयसोपेंटेनचा किती असेल? N पेंटेन किंवा निओपेंटेन म्हणजे झाले 6 प्रश्न. निओपेंटेनचा हे झाले 2 म्हणजे 8 प्रश्न तयार झाले. 8 क्वेश्चन्स जनरेट झाले. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला isomer the compounds having same molecular formula but different structure formula are known as isomers. हा एक पॉइंट जो आहे हा महत्त्वाचा पॉइंट आपण पाहिला. Alkanes are classified into 2 types, normal alkane and branched alkane. The alkanes which have a straight chain of carbon atoms are known as a normal alkane. Example yani butane. The alkanes which have the branched chain of carbon atoms are known as a branched alkane. Example isobutane. Normal alkanes लिहित असताना N ब्युटेन असं लिहावं अथवा N नाही लिहिलं. N stands for normal, iso stands for branched. आणि आयसो अल्केन लिहित असताना मात्र इथं ब्रँचला आपण आयसो हा शब्द या पद्धतीने इंडिकेट करतो. आणि एक कॉमनली खूप छान महत्त्वाचा पॉइंट आला, आयसोमर हा तयार कसा झाला. आणि N पेंटेनच्या बाबतीमध्ये पाहिला आपण, N पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन मध्ये एक नवीन टर्मिनॉलॉजीचा उद्योग झाला. त्याने निओ नावाचा शब्द आला. आणि ज्या कार्बनची व्हॅलन्सी ही 4 आहे, कार्बनला 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन पर्यंत आपल्याला अभ्यास करावा आहे. असा पण ज्या वेळेला हा कमी असतो भाग, एका कार्बनला 4 कार्बन जोडलेले असतील तर हा कार्बन मधला कार्बन, हा सेंटरचा कार्बन, मिडलचा कार्बन जो आहे हा निओ असतो. आणि अशा कंपाऊंडला निओपेंटेन असतो. या पद्धतीने एक
महत्वाचा भाग जो आहे हे खूप इंटरेस्टेड आहे. फक्त तुम्ही काय करायचं, छान व्यवस्थित लिहा. नॉर्मल अल्केन ब्रांचच्या व्याख्या देखील दिल्या. The alkane which have the straight chain of carbon are known as normal alkane and the alkane which have the branched chain of carbon are known as a branched alkane. एक महत्वाचा पार्ट आहे, लिहून पाठ करायचा, वाचायचा, स्ट्रक्चर्स काढायचे. पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट सेशन कसा